उर्वी कट्ट्यावर सर्वांचे स्वागत. आजचे हे आमचे पहिले सत्र आहे आणि हे सत्र आहे कविता वाचनाचे. आणि या कट्ट्यावर आपण वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या या समाजात चाललेल्या घटकांवर आपण सारखं चर्चा करत राहू, भेटत राहू. तर आजचा आपला पहिला सत्र आहे श्रेया देशपांडे सोबत. श्रेया ही बाय प्रोफेशन आर्किटेक्ट आहे. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि आज आपण सर्वजण तिचा एक वेगळाच पैलू पाहणार आहोत. श्रेया ही एक उत्तम कवी आहे. तर ह्या पलीकडे काही न बोलता मी या सेशनची टाइम लिमिट असल्यामुळे श्रेयाकडे हँडओव्हर करते. तर पहिल्या कवितेचं नाव आहे बिर्याणी आणि तुलसी. कविता मी साधारण मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये कविता करते. तर ही कविता हिंदी मध्ये आहे. कवितेचं नाव आहे बिरयानी और तुलसी. मैं घर पहुंचती हूँ तो धीमी आंच पर घी के साथ पकते हुए सूजी खुशबू आती है. वो घर पहुंचता है तो देशी मसालों से भरपूर लखनवी बिरयानी से भरी थाल उसके चेहरे पर मुस्कान लाती है. मेरे घर से 2 साल पहले से एक नन्हा सा खरगोश है और वो उसके घर कुछ ही दिनों में बिल्ली का पिल्ला लाने की बात कर रहा था. हमारे आंगन में तुलसी खिलती है और उसके बगीचे में गुलाब. वैसे देखा जाए तो अगर मैं बिरयानी खाऊं तो भी मेरा पेट भरता है और अगर तुलसी का काढ़ा वो पीता है तो उसके गले को भी राहत मिलती है. न बिरयानी मेरा मजहब पूछती है न तुलसी उसका. हम दोनों एक ही मिट्टी पर रहते हैं और इस मिट्टी पर पले बढ़े पेड़, खेती, तुलसी, गुलाब, खरगोश, बिल्लियां, गाय और सुअर भी उनको पालते वक्त, उनको काटते वक्त, उनको खाते वक्त हमसे हमारा मजहब नहीं पूछते. बात बस नजरिए की है जो सिर्फ तुम्हें और मुझे मिला है. आजकल वो भगवान नाम का दुकानदार रोज पछताता है, पर मजहब तो वो आज भी नहीं पूछता. अभी भी बात सिर्फ और सिर्फ हमारे नजरिए की है. तो आता जे आपल्या समाजात चालू आहे, हिंदू मुस्लिम भेदभाव, तणाव जो आपल्याला दिसून येतो आणि खरं पाहिलं तर याची काहीच गरज नाहीये. हे कशामुळे होतंय हे श्रेयाने अगदी सहजपणे मांडलं आहे. तर ही कविता लिहिण्यामागचं म्हणजे तुझा उद्देश किंवा तुलाही लिहावं का वाटलं, किंवा असं काही घटना तू पाहिलीस किंवा मीडियामध्ये असं काही पाहिलंस की तुला हे लिहिण्याची स्फूर्ती मिळाली? सध्या ह्या प्रकारचे तणाव आपल्याला बरेच दिसून येत आहेत. म्हणजे जेव्हापासून CAA, NRC वगैरेचे हे सगळे ऍक्ट वगैरे यायला लागले आणि तेव्हापासून ज्या हिंदू मुस्लिम दंगली सुरू झाल्या, किंवा तसं म्हणलं तर हिंदू मुस्लिम दंगली पूर्वापारपासून चालत आल्यात आपल्याकडे, बऱ्याच वेळी होत आल्या आहेत. बाबरी मशिदीचा निकाल लागला तेव्हा, किंवा ज्या काही अशा घटना घडत राहिल्या त्या दरवेळी असं वाटत राहिलं की कोणत्या गोष्टीवरनं आपण भेदभाव करतो. म्हणजे इथे आपलं सगळं सेम आहे, आपलं रक्त सेम आहे, आपली हाडं सेम आहेत, आपली त्वचा सेम आहे, आपण खातो पितो ते सगळी गोष्टी सेम आहेत. फक्त एखाद्या कॉन्सेप्टमुळे जर आपण एकमेकांमध्ये अशा प्रकारचा भेदभाव करत असू तर आपला माणूस कुठे गेली याच्यात, हा नेहमी प्रश्न मला जाणवतो. त्यामुळे याविषयी लिहावंसं मला नेहमी वाटतं. मी अजून पण काही गोष्टी याविषयी लिहिल्या त्या कविता. तर म्हणजे ही गोष्ट नेहमी सातत्याने जाणवत राहते, त्यामुळे याविषयी नेहमी लिहावंसं वाटतं. फारच छान. तर पुढची कविता आहे खुशहल. तर कविता झाल्यावर मी तुम्हाला सांगेन की ही कविता मला का लिहावीशी वाटली. कवितेचं नाव आहे खुशहाल. ही सुद्धा एक हिंदी कविता आहे. स्वतंत्र भारत में कहीं पर एक छोटा सा गांव है, कहते हैं बड़ा खुशहाल सा है.
गांव को स्वच्छता अभियान में पुरस्कार मिला है। गांव की सड़कें हमेशा साफ सुथरी, गांव में हर एक शौचालय और हर एक घर गैस पर खाना है। गांव में स्कूल है, अस्पताल है, लड़के तो क्या लड़कियां भी स्कूल जाती है। कहते हैं बड़ा खुशहाल सा गांव है। पर सुना है पर सुना है कि कुछ उड़ती छुपती खबरें गांव के अखबार में कभी छप कर नहीं आती। गांव के एक कोने में एक दादी रहती है, सबसे बूढ़ी, सबसे प्यारी। छोटी पिंकी ने कल आकर मुझे बताया कि कहते हैं कि पिछले साल दादी पर रेप हुआ था। तब से दादी किसी से बात नहीं करती। पिंकी को घर वालों से बहुत डांट पड़ी। ऐसा कुछ नहीं हुआ है मैडम जी, बस बीमार रहती है बुढ़िया। कहते हैं बड़ा खुशहाल सा गांव है। घाट के किनारे मंदिर के पीछे एक पागल रहता है। कहते हैं कुछ भी बड़बड़ाता है। पागल मुझसे आकर कहता है, मैडम जी चले जाइए अपने शहर, यहाँ नदी में लाशें तैरती हैं। पिछले महीने एक प्रेमी युगल ने मंदिर में छुप कर शादी करने के बाद नदी में डूबकर जान दे दी थी। किसी ने अंत्य संस्कार नहीं किया उन पर। दोनों लड़के जो थे, पर कहते हैं बड़ा खुशहाल सा गांव है। कोई बताता नहीं, पर हर बच्चा जानता है कि गांव की साफ सुथरी सड़कों के नीचे हिंदू मुस्लिम दंगल में मारे गए लोगों को दफनाया है। वैसे तो अब सब एक साथ रहते हैं, दिवाली ईद सब साथ साथ मनाते हैं, पर कभी कभार अंतरराष्ट्रीय घटनाओं की खबर आते ही गर्मी के मौसम में हिंदू और मुस्लिमों के लिए अलग अलग पानी के टैंकर मंगवाए जाते हैं। पर कहते हैं बड़ा खुशहाल सा गांव है। सही कहते हैं। खूपच सुंदर श्रेया. तू सांगणार होतीस की या कविता मागचं तुझं काय विचार होते? असं आपल्याला सतत एक प्रकारचं चित्र दाखवलं जातं वेगवेगळ्या मीडिया मार्फत की सगळं चांगलं चालू आहे, सगळं नीट आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि जेव्हा अशा दंगली सारख्या वगैरे गोष्टी होतात, त्या तेवढ्या पुरत्या होतात. परत असं दाखवलं जातं की सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि ह्यासारख्या गोष्टी परत परत वर उफाळून येतच राहतात, की म्हणजे बलात्काराच्या घटना असतील किंवा अशा प्रकारच्या काय म्हणतात हिंदू मुस्लिम दंगली असतील, त्या सतत होत राहतात आणि त्यावर ठोस उपाययोजना कधीच होत नाही. आणि आपल्याला नेहमी हेच दाखवलं जातं की कसं सगळं सुंदर चालू आहे, सगळं चांगलं चालू आहे. पण आतल्या आत सतत बऱ्याच घटना सतत घडत राहतात. आपण सतत त्यांना फेस करत राहतो आणि त्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या मीडिया मार्फत बाहेर यायला हव्यात आणि लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात असं मला वाटतं. म्हणजे त्यामुळे लोक ह्या बाबतीत अवेअर राहतील की नाही, काहीतरी केलं गेलं पाहिजे, आपण शांत बसून चालणार नाही. बरोबर. आणि त्या कवितेतनं अगदी असं जाणवलं की आपण एक मराठीतली म्हण आहे की जसं दिसतं तसं नसतं. तर त्याच्यामुळे आपण ठरवावं की आपण काय पाहायला हवं आणि काय नाही, आणि जे दिसतं त्याच्या पलीकडे किती काही दडलेलं असेल. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की श्रेया ही एक आर्किटेक्ट तर आहेच, पण त्यासोबत इकॉलॉजिकल सोसायटी नावाच्या संस्थेतनं तिचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्याच्यातनं कळून येतं की ही मुलगी एक पर्यावरण प्रेमी सुद्धा आहे आणि ती या गोष्टीवर खूप प्रकर्षाने विचार करते आणि तिच्या वागण्यातनं बोलण्यातनं ते जाणून येतं की मानवी समाज हा निसर्गावर किती अवलंबून आहे आणि माणूस कसं ते हळूहळू विसरत चाललाय. तर या विषयावरच पुढे घेऊन पुढची कविता आहे ती. ही आता एक मराठी कविता आहे. एखाद्या शांत निवांत रविवारी सकाळी एक गंमत करून पहा. अंगणातल्या मातीवर आडवे व्हा आणि तिच्याकडे कान देऊन ऐका. मग ऐकू येईल ब्रह्मांड सारं.
जाळपोळ, दंगे, मोर्चे, युद्ध, बॉम्बस्फोट, सुरुंग, वणवे, शिकारी, किंकाळ्या, हँडपंप, बोरवेल, उगवलेली पिकं, खणलेल्या विहिरी, उपसलेलं पाणी, बुजवलेले खड्डे, पडलेली आणि पाडलेली झाडं, गाडलेली प्रेत आणि शेवटी शेवटी तुमच्या चालू असलेल्या हृदयाची धडधड. खरं बघायला गेलं तर तुमची ती धडधड सोडून बाकी काहीच ऐकू येणार नाही. कारण ह्या मातीची धडधड आता उरलीच नाही. तिच्या प्रत्येक धडधडीचे तुकडे करून तुमच्या नवीन शर्टमध्ये, शर्टच्या पेनामध्ये, पेन मधल्या शाईमध्ये, शाईच्या बाटलीमध्ये, बाटलीच्या काचेमध्ये, काचेच्या खिडक्यांमध्ये, खिडक्यांच्या घरांमध्ये, घरांच्या भिंतींमध्ये, भिंतींच्या कोनाड्यांमध्ये, कोनाड्यातल्या दिव्यामध्ये, दिव्याच्या तेलाच्या वातीच्या कापसामध्ये, प्लास्टिक मध्ये, केमिकल्स मध्ये, प्रदूषणामध्ये तुम्ही तिच्या सर्वस्वाला पार पार दळवून टाकलं. नाही, तिला तिला तिच्या मृत्यूची भीती नाही. तिनं तशी तक्रारही कधी केली नाही. पण एक दिवस तिच्या गर्भातून, खोल खोल पोकळीतून सारे वणवे पुन्हा जळतील. तुम्ही कण्हत असाल आणि धडधड चालू राहावी म्हणून धडपडत असाल आणि ती तिची नाळ अलगद सोडवून घेईल. मग तुम्ही पुन्हा एकदा भोवताली कानोसा घेऊन पहा. तुमचे ठोके कायमचे बंद असतील आणि काळ्या मिट्ट अंधारात तुम्हाला फक्त तिची धडधड ऐकू येईल. आता ही कविता ऐकताना मला सहज विचार मनात आला की तू पृथ्वीबद्दल किंवा आपण पृथ्वीला आई मानतो याबद्दल लिहिलंयस. तर असं वाटतंय की तो ज्वाला आता बाहेर येऊ लागलाय की काय. म्हणजे आता जे आपण कोरोनाचं सगळं आता पाहतोय तर तीच भीती वाटतेय की आपण पृथ्वीला एवढा त्रास देऊन आता झालं, आता आपण त्याची परीक्षा पाहिली. याबद्दल तुला काय वाटतं? हे कोरोनाचं जे काही संकट आले आपल्यावर ते साहजिकच ह्या सगळ्या आपल्या अतिउत्साही किंवा काय म्हणता येईल कंझ्युमरिस्टिक लाईफस्टाईल मुळे सगळं येतंय बाहेर. की म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मिळतेय ना, मग ती घ्या, ती वापरा, ती युज करा, स्वतःला आनंद द्या आणि उपभोग घ्या आणि आनंदी राहा. असं उपभोगात्मक सगळा आनंद आतापर्यंत आपण घेत चाललोय आणि आपण थांबत नाहीये कुठे. की आपल्याकडे पैसे आहेत ना, मग आपण विकत घेतोय, आपल्याकडे हे आहे ना, मग आपण ते करतोय. त्यामुळे आपल्याकडे परत देण्याची भावनाच उरली नाहीये. परत काय देतोय आपण मातीला? की किटाणू, जीवजंतू आणि फर्टिलायझर्स आणि केमिकल फर्टिलायझर्स, प्लास्टिक, कचरा, प्रदूषण. आपण परत देतोय ते ह्याच गोष्टी आहेत आणि घेतोय ते फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी किंवा तिची साधन संपत्ती किंवा रिसोर्सेस. आणि परत देताना आपण तिथे बघतच नाहीये. त्यामुळे हे साहजिकच आहे की जेव्हा ती आपल्याला काहीतरी आता परत देते तेव्हा त्याच्यासोबत आपण तिला परत दिलेल्या कचऱ्यापैकी येणारच आहे आपल्याकडे परत. तो कोरोना आपलाच कचरा आहे, तो आलाय आपल्याकडे. बरोबर. ओके. तर श्रेया माझ्याशी बोलताना असं म्हटली होती की आर्किटेक्चर करता करता तिचा, म्हणजे आमच्या भाषेत आम्ही पर्स्पेक्टिव्ह म्हणतो, पण तिचा जगण्याकडे बघण्याचा, जीवनाकडे बघण्याचा पण पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन बदलत गेला. ती एक कलात्मक दृष्टीने त्याच्याकडे पाहू लागली. तर याचंच एक उदाहरण आहे तिची पुढची कविता, ज्याचं नाव आहे होली. होली ही सुद्धा परत एक हिंदी कविता है. रंग रंग ही रंग है, सफेद कपड़ों का, सफेद रुई का, सफेद झाग का, यूं तो बेरंग सा है, यूं तो बेरंग सा है, फिर भी सभी में घुल जाता क्यों है. रंग रंग ही रंग है, भूरा मेरी कांति का, भूरा मेरे बालों का, भूरा मेरी आंखों का, यूं तो ईंट सा बेजान है, फिर मुझ पे इतना खिलता क्यों है. रंग रंग ही रंग है, नीला आसमां का, नीला समुद्र का, नीला मेरे कुर्ते का, यूं तो सबका पसंदीदा है, फिर मेरी आंखों में दिखे तो सबकी चुप्पी क्यों है. रंग रंग ही है, लाल सूरज का, लाल अंगूर का, लाल रूह का लाल, यूं तो सब पे जचता है, सलवार पर दिखे तो क्यों है. माँ, त्योहार के ये रंग है, सारे जहां में ये खिलेंगे,
हम सभी इसी से बने हैं, दुनिया के हर कोने में मिलेंगे। तो क्यों पुरानी बातें दोहराना, क्यों डरना माँ, खुशियां मनाओ, बाहर का मौसम है, मिठाइयाँ बांटो, मेरी खुशहाली की खबर है। माँ, बुरा ना मानो, होली है। आजकाल हा विषय एवढा मोकळेपणाने बोलला जात नाही घरी, म्हणजे आता मित्रांमध्ये आपापसात बोलला जातो, पण जस्ट सगळ्यांना एक अंदाज यावा की ही कविता नेमकी होती कशाबद्दल. सो 2 ओळी फक्त. अं, जेव्हा मध्ये आता पिक्चर आले काही काही, फुल्लू आणि पॅडमॅन वगैरे सारखे, तर त्या चित्रपटांमुळे ह्याविषयी साधारण बोलणं सुरू व्हायला लागलं, की म्हणजे मेन्स्ट्रुएशन आणि हायजीन इश्यूज अँड एव्हरीथिंग, की त्याबद्दल भारतीय सोसायटीमध्ये अजूनही इतके ताबू आहेत की खूप साऱ्या बायकांना ह्याच्या हायजीन विषयी माहिती नसते, किंवा असं हायजीन राखलं गेलं पाहिजे, स्वच्छता राखली गेली पाहिजे ह्याविषयी माहितीच नसतं. कारण ही गोष्ट बोललीच जात नाही किंवा शाळेमध्ये सुद्धा शिकवली जात नाही कुठल्याच हं. प्रकारे, की देहपरिचय हा जो भाग असतो, जो सगळ्यांना, त्याचं शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे, ते मिळत नाही सहसा. आणि घरात सुद्धा याविषयी एकदम एकदम खुलेआम ह्याचा संवाद होत नाही, की म्हणजे आई आणि मुलगीमध्येच याविषयी संवाद होईल किंवा बहिणी बहिणींमध्ये त्याविषयी संवाद होईल. पण असं मोठ्या मंचावर किंवा अशा ठिकाणी याचा उल्लेख होतच नाही ज्या ठिकाणी केला गेला पाहिजे. हं. अजूनही मेन्स्ट्रुएशन त्या इतके सारे आहेत, इतके साऱ्या बायका फेस, पण ते त्याविषयी खुलेपणाने बोलू शकत नाही. तर हा एक प्रयत्न आहे की ह्याविषयी बोललं गेलं पाहिजे. हा एक प्रॉब्लेम नाहीये, ही बरोबर. एक नैसर्गिक गोष्ट आहे जी प्रत्येक स्त्री ज्याच्यातून जाते, आणि ती इतकी नैसर्गिक आहे की त्याच्याचमुळे पुढची पिढी जन्माला येते. तर ह्याबद्दल घृणा वाटून घेणे किंवा ह्याबद्दल अडचण वाटणे, की अशा मेन्स्ट्रुएशन म्हणजे जिथं पाळी चालू आहे अशा स्त्रीनी लांब बसणे, हं. ह्या ज्या सतत आपल्याकडे गोष्टी एक एक शिकवल्या जातात, तर त्यामुळे ह्याच्यातली घृणा अजून अजून वाढत जाते, की ह्याविषयीचा जो ताबू आहे तो अजून हं. अजून वाढत जातो. तर हं. त्याऐवजी ह्याविषयी खुलेपणाने बोलणं आणि एकमेकांशी संवाद साधणं, सुसंवाद साधणं, एकमेकांना माहिती देणं हे हं. खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे मला ही कविता प्रकर्षाने लिहावीशी अशी वाटली. स्त्री या विषयावरच तू अजून एक कविता लिहिली आहेस. त्याचं नाव आहे चौराह. तर हम्म. या सोबतच ती सादर करावीस आता पुढची कविता. हो. ही कविता मी लिहिली होती मागच्या महिला दिनाच्या आदल्या दिवशी. महिला दिनाचं म्हटलं की बरेच ह्याविषयीचे गोष्टी बोलल्या जातात. लोकांना फेमिनिझम म्हणजे नक्की काय ह्याविषयी कल्पना नसते, किंवा तुम्ही याला काही म्हणा, की म्हणजे स्त्रीवाद म्हणा, फेमिनिझम म्हणा, काही म्हणा. पण जेव्हा एखाद्या अशा प्रकारच्या स्त्रियांची गोष्ट येते की ज्यांना पूर्ण समाजाने सतत वाळीत टाकलंय, तर त्याविषयी कधी बोललं जात नाही. त्यांना नेहमी क्रिमिनलाइज केलं जातं. तर त्यांच्याविषयी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे चौराहा. रोज चौराहे पर वो तितलियां सज धज के खड़ी रहती है। रोज चौराहे पर वो तितलियां सज धज के खड़ी रहती है। बाकी तितलियां तो केकड़ों के डर से उस चौराहे से गुजरती भी नहीं, पर वो तितलियां निडर है। रोज ही रात केकड़े आकर उन्हें ले जाते हैं और हर सुबह कचरे की तरह उसी चौराहे पर फेंक आते हैं। कहते हैं कहते हैं कि उन्हीं तितलियों से वो चौराहा बदनाम है। पर पता है माँ क्या कहती है? वो तितलियां पहरेदार है हमारी। केकड़े अपनी प्यास बुझाने के लिए हमारा इस्तेमाल ना करे, इसलिए वही सारे घाव झेल लेती है। उन सारी तितलियों को महिला दिन की शुभकामनाएं। कम से कम आज की रात तो पहरेदारी से छुट्टी ले लेना। मला या कवितेवर एक प्रश्न आहे की हम्म.
ह्याच्यातले तिथल्या म्हणजे स्त्रिया हे मला समजलं आणि खेकडे म्हणजे पुरुष. पण नेमकं या कवितेतला त्यांचा संदर्भ मला जाणून घ्यायला हवा. म्हणजे मूळ ही कविता मला वेश्या व्यवसाय यावरून सुचली आहे, की ज्या प्रकारे वेश्या व्यवसायात स्त्रियांना नेहमी क्रिमिनलाइज केलं जातं, की म्हणजे वेश्या आहे एखादी बाई तर ती कशी अख्ख्या समाजाने वाळीत टाकून दिलेली असते, की तिच्याकडे कोणी बघायचं नाही, तिच्याकडे कोणी हे करायचं नाही, किंवा तिला सोसायटीतनं दूरच टाकलेलं असतं. तर त्या अर्थाने मी वेश्यांना तिथे तिथल्या ही उपमा दिली, कारण त्या खरं तर क्रिमिनल नाहीच आहेत या सगळ्या सिस्टीम मध्ये. त्यांना त्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिथे आलेल्या आहेत. जेव्हा अशा प्रकारचे वेश्यांचे किंवा असे इंटरव्ह्यूज किंवा डॉक्युमेंटरीज मी जेव्हा जेव्हा बघितले तेव्हा असंच मला जाणवलं की ज्या ज्या या वेश्या व्यवसायात उतरतात त्यांना त्यांचा हा नाईलाज असतो. कुठल्या प्रकारे त्यांना पैसे किंवा त्यांच्या घरून अत्याचार झालेले असतात किंवा कुठल्या बाहेरनं कुठल्या प्रकारे बलात्कार झालेले असतात किंवा किडनॅपिंग झालेलं असतं, अपहरण झालेलं असतं आणि त्या आपसुकच या वेश्या व्यवसायात ओढल्या जातात. त्यामुळे ही त्यांची चूक नाहीये, त्या खरं तर विक्टीम आहेत. आणि जे लोक तिथे अजूनही जातात, जी लोक ऍक्च्युअली ती सिस्टीम घडवतात ते म्हणजे तिथे येणारे लोक, ते म्हणजे त्यांचे गिऱ्हाईक आणि ते म्हणजे त्या वेश्या व्यवसाय चालवणारी लोक. तर ते कसे क्रिमिनल आहे ते आपल्याला जास्त जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा एखादा वेश्या व्यवसायाच्या एखाद्या भागावर जेव्हा पोलिसांची धाड पडते तेव्हा त्या सगळ्यांना अटक केलं जातं. त्याऐवजी तुम्ही अशा लोकांना अटक करा ना जे तिथे जात आहेत, जे ऍक्च्युअल मध्ये ती सिस्टीम घडवतायत, ते म्हणजे ते गिऱ्हाईक आहेत. ते गिऱ्हाईकच बंद झाले तर वेश्या व्यवसायच बंद होईल. आणि गिऱ्हाईकांच्या मते पण असं पण ऐकण्यात आलंय, मला किती सत्य माहित नाही, की असं नाहीये की फक्त नॉर्मल कॉमन मॅन तिकडे जातात. बरेच वरच्या पोस्टवर असणारे लोक सुद्धा हे तिकडे जाणारे आहेत आणि त्याच्यामुळे हा अजूनही व्यवसाय चालू आहे. पण मला नाही वाटत कोणी बोट त्यांच्यावर उठवत असेल. पण आता बुधवार पेठेत पण जेव्हा अशा स्त्रिया दिसतात तर आपलं त्यांच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन लगेच बदलतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी वेगळंच होतंय इथे. तुझं अगदी म्हणजे मला ते तू ज्या पद्धतीने मांडलं ते फार आवडलं, की एखादी गोष्ट घडतेय मान्य, पण आपण त्याला चूक कुठल्या आधारे म्हणतोय किंवा ज्याला आपण आरोपी म्हणतोय ते खरंच आहेत की नाही. तर सगळ्यांनीच ह्याच्यावर विचार करायला हवा. पुढची कविता आहे युही. तर आता ही थोडी लाईट हार्टेड कविता म्हणता येईल. प्रेम कविता आहे ही. मी युजली लोकल मधनं प्रवास करते त्यामुळे त्या रेफरन्स मधनं मला बऱ्याच कविता सुचत जातात. तर असंच एकदा रात्री 8:30च्या लोकलनी घरी येताना असं पौर्णिमेची रात्र होती आणि तेव्हा मला ही कविता सुचली. तर कविता हिंदी मध्ये आहे. कवितेचं नाव यूं ही. खत का कारण ये कि आज शाम दादर से कल्याण जाने वाली 7-3 की लोकल में हमेशा की तरह बहुत भीड़ थी और भीड़ में बगल के प्लेटफॉर्म से उल्टी दिशा में जाने वाली लोकल में शायद तुम्हारा चेहरा मुझे ओझल सा दिखा। अभी भी लोकल से जाते हो क्या? खत का कारण ये कि आज शायद घाटकोपर स्टेशन पे एक लड़की लोकल में चढ़ते चढ़ते गिर गई। उसके बैग से उसका कुछ सामान भी गिर गया। उसमें एक मोटी सी किताब भी थी, बिल्कुल वैसी ही जैसे तुम्हारे पास हुआ करती थी, लोक सेवा आयोग परीक्षा की। तुम वह परीक्षा पास हो गए क्या? खत का कारण ये कि आज स्टेशन पर पहुंचते ही आसमान बिल्कुल साफ दिखा और चांद का बड़ा सा गोल देखकर तुम्हारी याद आई। इसलिए नहीं कि मैं तुम्हें चांद जैसा मानती हूँ, पर तुम्हारी यादें बिल्कुल उसी की तरह है। लोकल भागती रहती है,
मेरा मन भी भागता रहता है, पर चांद चांद वही दिखता रहता है, फलक पे मुस्कुराता हुआ। तुम्हें मेरी याद आती है क्या? खत का कारण ये कि तुम्हें इससे पहले कभी खत नहीं लिखा। खत का कारण ये कि तुम्हें तेलुगु और इंग्लिश के सिवाय और कोई भाषा पढ़नी नहीं आती। खत का कारण ये कि इस खत को तुम तक पहुंचने के लिए तुम्हारा नया पता भी नहीं है मेरे पास, और शायद फोन नंबर भी बदल दिया होगा तुमने। अच्छा किया। वैसे तुम्हारे पास गलती से भी एक खत आ जाए तो जवाब दे दोगे क्या? खत का कारण ये खत का कारण ये कि बस कुछ भी कारण नहीं है, यूं ही। खूप सुंदर. मला तर असं वाटतं की तू लोकलनी फार जास्त प्रवास करतेस. जवळपास आता 5-6 वर्ष झाली असतील लोकलनी हो. प्रवास करते. तर तेव्हा या प्रवासात असं सुचलं का किंवा अशा घटना तू पाहिल्यास का होताना, की म्हणजे माझा मूळचा प्रश्न आहे की एखाद्या कवी सुचतेच, कविता सुचते कशी, की सुरुवात कुठून होते? खरं तर असं एक्झॅक्ट असं काहीच सांगता येणार नाही, कारण ते असं ऍट द मोमेंट कुठलं तरी स्ट्राईक होतं आणि ते अचानक लिहावंसं वाटतं. हम्म. त्यामुळे खरं तर म्हणजे मी जसं सांगितलं तसं मी 8:30च्या लोकलनेची घरी येत होते. खूप रात्र झाली होती आणि चंद्र असा मोठा दिसत होता, आणि मला असं आतमध्ये लोकलमध्ये जाऊन बसायला खूप कंटाळा येतो, असं क्लॉस्ट्रोफोबिक होतं. त्यामुळे मी नेहमी दारात उभी असते. हम्म. तर दारात उभी असताना नेहमी दिसतो असा चंद्र, आणि त्यामुळे तेच असं की कुठल्याही स्टेशनवर जा तो चंद्र तिथेच दिसतो, म्हणजे ऑब्विस आहे. तर आणि लहानपणापासून आपल्याला ते सांगितलं जातं की कितीही पळा तुम्ही तो चंद्र तिथेच दिसणार आहे. तर त्यातून ती लाईन अशी आठवली की मी कुठेही जाईन तरी तू तिथेच असतोस, म्हणजे चंद्र तुझ्या आठवणींसारखा आहे की मी कुठेही जाईल तरी मला तुझ्या आठवणी माझ्या मागे येत राहतात. बरोबर. किती छान. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की श्रेयाने ह्याच्यावर एक खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे, जो युट्यूबवर तिच्या पेजवर आहे, आणि यासोबतच अजून 2-3 व्हिडिओज पण तिने पोस्ट केलेत, आणि त्याच्यात तुम्ही तिचं डिरेक्शन पण पाहावं की तिने कशा प्रकारे शॉर्ट्स घेतलेत आणि कसे फ्रेम्स घेतलेत. तर आम्हाला खूप आवडला असता आत्ता तो व्हिडिओ प्ले करायला, पण म्हटलं इथे कवित सोबत बसल्यात तर व्हिडिओ आपण नंतर पाहू. तर यूट्यूबवर तिला फॉलो करा आणि याच कवितेचा व्हिडिओ नक्की पहा. तर आता झूम कॉल असल्यामुळे आपल्याला जरा वेळेची बंदी आहे, तर ह्याच्या पुढची कविता ही शेवटची कविता आपण ठेवू. त्याचं नाव आहे संजय उवाच. मराठी कविता आहे, संजय उवाच. बाल्कनी मधल्या गुलाबाचा हळुवार सुवास घेत मखमली पलंगावर बसलेल्या धृतराष्ट्रानं विचारलं, अरे संजया, कुठे आहेस? जी मी इथेच आहे महाराज. हातातल्या पुस्तकातून डोकं बाहेर काढत संजय उत्तरला. आता ही पुन्हा कसली गडबड, कसला गोंधळ, कसले आवाज, पुन्हा कसलं युद्ध तर नव्हे? युद्ध कधी थांबले होते का महाराज? गरिबांचे श्रीमंतांशी, वृद्धांचे तरुणांशी, स्त्रीचे पुरुषाशी, हिंदूंचे मुस्लिमांशी, मुस्लिमांचे ख्रिश्चनांशी, वरच्यांचे खालच्यांशी, डाव्यांचे उजव्यांशी, पश्चिमेचे पूर्वेशी आणि दक्षिणेचे उत्तरेशी. युद्ध तर चालूच आहे. सगळ्या सणावळी लक्षात ठेवता ठेवता माझ्याही नाकी नऊ आले आहेत. नाकावरला 9 नंबरचा चष्मा सावरत संजय पुन्हा पुस्तकात गुंतला. अरे रे, म्हणजे रक्तपात अजूनही होतो आहे का? पूर्वीसारखा, घराघरात, नात्या नात्यात? अर्थातच महाराज. इतिहासातून कोणी कुठे काय शिकतो? ही तर सर्व पुस्तकच वाचून सोडून दिलेली. स्वार्थापुढे जर दुसरं काहीच नाही तर मग इतिहासाची पुनरावृत्ती होणारच. म्हणजे आपण सर्व एखाद्या रंजक गोष्टीतली पात्रच बनून राहिलो आहोत की काय सांगू महाराज. आपल्या आधी आणि नंतर जन्मलेला प्रत्येक माणूस फक्त तेवढाच उरला आहे. मूळ प्रश्न बाजूला आणि बाकीचे सोपस्कारच अनेक. कोण कधी जन्मला, कोणाची पत्नी कोण, कोणाचे वडील कोण, कोणाची मंदिराची जागा, कोणाची मशिदीची जागा, कोणता सेतू पाडावा, कोणता पुतळा उभारावा, कोणाचे
स्मारक पाडावे आणि कोणाला देव म्हणावे, या सर्व मानापमानावरूनच राजकारण चालू आहे. राजकारण पुन्हा? आणि मग लोकशाहीचं काय? संजय पुन्हा हसला. म्हटला, लहान तोंडी मोठा घास घेतोय महाराज, पण इथे प्रजा तुमच्यासारखी आणि गांधारी मातेसारखी आहे. डोळे बंद करून घेतलेली, अन्याय सहन करणारी, जातीच्या, मातीच्या, धर्माच्या, पैशाच्या राजकारणात चूक बरोबरचा हिशोब चुकलेली. पण मग आता उपाय काय? उपाय भल्या भल्यांना सापडला नाही महाराज. मी तर केवळ तुमचा सेवक. इतिहास वाचून काही उमगते आहे का पाहतो आहे. काही सापडलं का मग? संजय सुस्कारा सोडत पुस्तक बंद करून म्हटला, उत्क्रांती युगात झाली महाराज, आपण माकडच बरे. खूपच सुंदर. ही माझी फार आवडती कविता आहे श्रेया, कारण की कितीही वेळा वाचली, कितीही वेळा ऐकली, तरी ते जे शेवटचं वाक्य आहे ते त्या सिच्युएशन नुसार डोक्यात एक नवीन विचार सोडून जातच. तर या कवितेला मला नाही वाटत की अजून काही चर्चा करण्याची काही गरज आहे. ते एवढी सरळ आणि डायरेक्ट आहे की सगळ्यांना त्याचा मेसेज कळलाच असेल. आणि मी तुला खूप खूप धन्यवाद देते की तू आमचा हा पहिला सत्र ह्याच्यात तू जॉईन झालीस आणि तुझ्या कविता सादर केल्यास एवढ्या उत्साहानं. आणि ऑडियन्सला पण खूप धन्यवाद की सगळे आले. तर आपण अशीच चर्चा करत राहू. आणि वन्स अगेन श्रेया, थँक्यू. आणि जास्त तर पुढचं मला जस्ट 2 फॉर्मॅलिटीज मी करेन आणि आपण आजचं सेशन थांबवू. पहिली ही की श्रेयाला नक्की युट्यूबवर फॉलो करा, युट्यूबवर सबस्क्राईब करा, तिचे व्हिडिओज पहा. ती इन्स्टावर पण खूप पोस्ट करते, लिहित राहते, ते वाचत राहा. आजच्या कवितांवर जर तुम्हाला काही चर्चा करायची असेल किंवा काही प्रश्न असतील किंवा काही उत्साहाने तुम्हाला काही तिच्याशी बोलायचं असेल, तर आम्ही जे उर्वी पब्लिक ट्रस्टच्या पेजवर इंस्टाग्रामच्या आणि फेसबुकच्या जे पोस्ट केलेलं आहे श्रेयाच्या या कार्यक्रमाचं, तर त्याच्यात जर तुम्ही कमेंट केले तर श्रेया तिकडे सगळ्यांना उत्तर देणार आहे. तर तिकडे तुमचे प्रश्न मोकळेपणाने विचारा. तुम्ही पाहिलंच असेल की ही आपल्याच वयोगटातली आहे, ती तुम्हाला छान उत्तरं देईल. आणि या कार्यक्रमाविषयी पण काही फीडबॅक असतील तर तुम्ही नक्की तिकडे लिहा, म्हणजे आम्ही तसं इम्प्रोवाइज करत राहू. आणि पुढचा जो आपला सत्र होईल तो जवळपास एक 10-12 दिवसात होईल. आम्ही त्याची तुम्हाला डेट्स कळवू. तर तो विषय पुन्हा एकदम वेगळा आहे. त्याचं स्पीकरचं नाव आहे रघुवेंद्र. तर तो पॉंडिचेरीमधनं आहे आणि तो मरीन इंजिनियर होता जवळपास 9 वर्ष. आणि शिपवर एवढे वर्ष काम केल्यानंतर तो आता निसर्गाकडे वळला आहे. तो फॉरेस्ट स्टेशनवर काम करतो. पॉंडिचेरीच्या गव्हर्नमेंटनी त्याच्या कामाची नोंद घेतली आहे. भरपूर बॉटनी विषयी आणि नेचर विषयी त्याचं भरपूर काम आहे की फॉरेस्ट स्टेशन कसं वाढवता येईल वगैरे. तर जो विषय आपण तेव्हा बोलणार आहोत तर त्याचे डिटेल्स आम्ही लवकरच शेअर करू, टाइम, डेट सर्व. तर आमच्याशी कनेक्टेड राहा, उर्वीला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला या इव्हेंट्सचे अपडेट्स मिळत राहतील. सो थँक्यू सो मच सगळे आल्याबद्दल. थँक्यू श्रेया. बाय. थँक्स अ लॉट अमृता. येस.